लोकशाहीत निवडणूक ही केवळ उमेदवार जिंकण्याची प्रक्रिया नसते, तर ती जनतेच्या मताचा उत्सव असतो. मतदार आपल्या मताच्या माध्यमातून कोणावर विश्वास आहे, कुणाला संधी द्यायची आणि कुणाला नाकारायचं हे ठरवतो. त्यामुळे निवडणूक ही लोकशाहीची सर्वात महत्वाची आणि मूलभूत प्रक्रिया मानली जाते. पण गेल्या काही वर्षात देशात एक वेगळीच प्रवृत्ती वाढताना दिसते. ती म्हणजे निवडणुका बिनविरोध करण्याची. प्रश्न असा आहे की जर एखाद्या पक्षाला किंवा उमेदवाराला जनतेचा प्रचंड पाठिंबा असेल, तर त्याने निवडणुकीला सामोरं जाण्याऐवजी बिनविरोध निवडणूक येण्यासाठी एवढा आटापिटा का करावा? विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला का लावलं जातं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रक्रियेत मतदार कुठे उरतो? सध्या महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. 17 पैकी 6 जागांवर निवडणूक न होता उमेदवार थेट विजयी झाले. कागदोपत्री पाहिलं तर हे लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी विरोधी उमेदवारांनी अचानक माघार घेतली. काही ठिकाणी पक्ष नेतृत्वालाच माहिती नव्हती आणि काही ठिकाणी दबाव, राजकीय व्यवहार आणि पडद्यामागील चर्चांच्या आरोपांनी वातावरण तापलं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातील घटना याचं उदाहरण मानलं जातं. ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अचानक माघार घेतली आणि त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, पण प्रदेश काँग्रेसलाच त्याची कल्पनाच नव्हती. अहिल्यानगरमध्ये तर शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय नाट्य रंगलं. या सर्व घटनांमुळे एक प्रश्न पुन्हा समोर आला: निवडणूक बिनविरोध करण्यामागचा खरा हेतू काय? समर्थक म्हणतात की बिनविरोध निवडणूक म्हणजे विकासासाठी एकजूट. निवडणुकीचा खर्च वाचतो, वेळ वाचतो, अनावश्यक संघर्ष टळतो. काही गावांमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होतात आणि त्या बदल्यात शासनाकडून विशेष निधीही दिला जातो. त्यामुळे बिनविरोध निवडणूक ही वाईटच असते असं नाही. मात्र जेव्हा मोठ्या राजकीय निवडणुकांमध्ये विरोधी उमेदवार अचानक गायब होतात, माघार घेतात किंवा त्यांना पटवून दिलं जातं, तेव्हा शंका निर्माण होतात. कारण लोकशाहीमध्ये स्पर्धा ही आवश्यक असते. स्पर्धा नसेल तर मतदाराला पर्याय मिळत नाही. पर्याय नसेल तर मतदाराचा अधिकार मर्यादित होतो. गुजरातमध्ये हा पॅटर्न अधिक ठळकपणे दिसला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे 700हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले. लोकसभा निवडणुकीत सुरत मतदारसंघात एकही मत न पडता भाजपचे उमेदवार विजयी झाले, कारण विरोधी उमेदवारांनी माघार घेतली होती किंवा त्यांचे अर्ज बाद झाले होते. या घटनेने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं. विरोधकांनी आरोप केला की आर्थिक ताकद, राजकीय प्रभाव आणि सत्तेचा वापर करून विरोधी उमेदवारांना निवडणुकीतून बाहेर काढलं जाते. अर्थात हे आरोप सिद्ध झालेले नाहीत, पण जेव्हा मोठ्या प्रमाणात उमेदवार अचानक माघार घेतात, तेव्हा अशा चर्चांना उधाण येणं स्वाभाविक असतं. खरं तर लोकशाहीची खरी ताकद मतदानात नसते, तर निवडणुकीच्या अधिकारात असते. मतदाराला अनेक पर्याय असतात, म्हणून लोकशाही जिवंत राहते. जर फक्त एकच उमेदवार उरला तर मतदाराला निर्णय घेण्याची संधीच मिळत नाही. याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयातही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. एकही मत न पडता उमेदवाराला विजयी घोषित करणं योग्य आहे का? जर मतदाराला मतदानाची संधीच मिळाली नाही, तर तो खरोखर लोकांचा प्रतिनिधी कसा ठरू शकतो? न्यायालयाने यावर गंभीर निरीक्षण नोंदवलं आहे. मात्र अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे. आजचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर एखाद्या पक्षाला खरोखर जनतेचा पाठिंबा असेल, तर निवडणुकीला सामोरं जाण्याची भीती का वाटावी? निवडणूक झाली तर जनतेचा विश्वास अधिक ठळकपणे दिसेल. मग बिनविरोध निवडणुकीसाठी इतके प्रयत्न का केले जात आहेत? लोकशाहीत विजय मिळवणं महत्वाचं आहे, पण त्याहून महत्वाचा आहे तो विजय कसा मिळाला. मतदारांच्या विश्वासावर मिळालेला विजय आणि प्रतिस्पर्धीच मैदानातून हटवल्यानंतर मिळालेला विजय यामध्ये मूलभूत फरक असतो. राजकीय पक्षांसाठी बिनविरोध निवडणूक हा सोपा मार्ग असू शकतो, पण लोकशाहीसाठी तो नेहमीच चांगला मार्ग असेल असं नाही. कारण लोकशाहीमध्ये विरोधक असणं ही कमकुवतपणाची नव्हे, तर ताकदीची खूण असते. मजबूत लोकशाही तीच जिथे सत्ता, विरोधक दोघेही मैदानात असतात आणि अंतिम निर्णय जनता घेते. आज महाराष्ट्रात, गुजरातमध्ये आणि देशातील इतर भागांमध्ये बिनविरोध निवडणुकीचा कल वाढताना दिसतोय. हा कल पुढे जाऊन अपवाद राहणार की नवा राजकीय पॅटर्न बनणार, हे येणारा काळ ठरवेल.
पण एक गोष्ट निश्चित आहे, निवडणूक म्हणजे फक्त उमेदवाराचा विजय नाही, तर मतदाराच्या अधिकाराचा उत्सव आहे. आणि जर मतदाराला निवड करण्याची संधीच मिळाली नाही, तर लोकशाहीचा आत्मा हळूहळू कमकुवत होण्याची भीती नाकारता येत नाही. तुमच्या मते बिनविरोध निवडणुका लोकशाहीसाठी फायदेशीर आहेत का? की हा लोकशाहीच्या मूळ तत्वांवर परिणाम करणारा धोकादायक ट्रेंड आहे? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इंडिया लीडर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.